नमस्कार. माझं नाव डॉक्टर दीप्ती धरममाळी आणि मी आज तुमचे आजच्या TFFच्या टेस्टिमोनियलमध्ये स्वागत करते आहे. आज आपल्याकडे खास पुण्याहूनच श्री मधुकर पाटील आले आहेत आणि ते आज आपल्याला काही त्यांचे अनुभव TFF बद्दल जे आहेत ते आपल्याशी शेअर करणार आहेत. सो नमस्कार सर, कसे आहात? ठीक आहे. ओके. एकदम ओके आहे. बरं. एकदम. हो. सर्वप्रथम तुमचं धन्यवाद की तुम्ही आज तुमचं वेळ काढून आमच्यासाठी थोडे तुमचे मोलाचे शब्द आमच्याशी शेअर करणार आहात. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच मॅम. जर सुरुवात करायची तर मला सांगू शकाल की तुम्ही TFF मध्ये कुठल्या ट्रीटमेंटसाठी जॉईन केलं, म्हणजे कुठल्या आजारासाठी तुम्ही TFF जॉईन केलं आहे? TFF मध्ये मी 3 गोष्टीसाठी जॉईन झालो. मला बीपीचा, थायरॉइड आणि गाऊटचा त्रास आहे. त्याच्यासाठी मी जॉईन झालो होतो. आणि आत्ताची परिस्थिती कशी आहे तुमची? त्या सगळ्या आजारांसंबंधी काही कंप्लेंट्स किंवा गोळ्यांचे डोसेस कसे आहेत ते सांगू शकाल? गोळ्यांचे डोसेस म्हणाल तर मी जॉईन होऊन सर्वसाधारण 3 महिने झाले. 3 महिन्यामध्ये माझे 50% डोस कमी झाले. बरं. 50% वर मी डोसचे आलेलो आहे. बीपी माझं लो झालंय. पुन्हा याशिवाय गाऊटसाठी जे मेडिसिन घेत होतो ते जवळजवळ कम्प्लीट मी बंद केलेत, कारण त्याच गोळ्या जवळजवळ 4-5 गोळ्या होत्या मला वेगवेगळ्या. जॉईंटच्या पेनसाठी, स्वेलिंगसाठी, अशा वेगळ्या होत्या. त्या संपूर्ण मी आता सध्या बंद केलेल्या आहेत. तेही डॉक्टरांच्या सल्ल्यानेच, ज्यांची मी ट्रीटमेंट घेत होतो त्यांच्या सल्ल्यानेच मी बंद केले. आणि याशिवाय असं आहे की ते माझं RA फॅक्टर पॉझिटिव्ह होत. बरं. ते आता निगेटिव्ह झालं. निगेटिव्ह आले. खूप मोठी गोष्ट आहे. हो. जॉईन होईपर्यंत मी तुमच्या TFFशी जॉईन होईपर्यंत माझं पॉझिटिव्ह RA फॅक्टर होतं. ते आता चेक केलं तेव्हा माझं निगेटिव्ह आलेलं आहे. म्हणजे एवढे त्या TFF मध्ये जॉईन झाल्यापासून 3 महिन्यात एवढी प्रगती आहे. गेले 30 वर्ष झालं मी ज्या आजाराशी झुंजतोय तो आजार 3 महिन्यात माझा मेडिसिन मुक्त झाला. मेडिसिन मुक्त झाला. असं झाले. बाकीचे जे आहेत बीपी आणि थायरॉइड हा 50% वर आले. त्याच्यातल्या गोळ्या म्हणजे डोसेस जे आहेत ते 50% वर आले. आणि ह्या गोळ्या तर मला बंद कम्प्लीट करायच्या आहेत. त्यामुळे आता सध्या परिस्थिती बंदच्या दिशेने चालू आहे. जे काही तुमच्या आधीचे पेन्स आणि सगळ्या होत्या त्या गोष्टी पण तुमच्या कमी झाल्या आहेत, आहे ना? बरोबर. जवळजवळ कमी म्हणण्यापेक्षा क्लिअर झाल्यात. मेडिसिन घेत नाही, त्याची ट्रीटमेंट घेत नाही. हे अशी आता सध्या माझी परिस्थिती आहे. त्यातून मी एका आजारातून कम्प्लीट मी बरा झालो. आता 2 आहेत त्यांचेही डोसेस नक्की 50% वर आले. असं झाले. आणि अजूनही ते पुढे ज्या पद्धतीने तुम्ही फॉलो करता त्या ह्याच्यात तर तो संपून जाईल. आता मी जवळजवळ 80% मी स्वतःला समजतो की 80% मी क्युअर आहे. आता HB1C केली तेव्हा माझे रिपोर्ट सगळे नॉर्मल रिपोर्ट आले. ज्या रेंज मध्ये असायला पाहिजे त्या रेंजच्या जवळ मी जाऊन बसलेलो आहे. काही असे आहेत की ते मी लेवल पेक्षाही कमी झालं. असं झालं. बरं, माझा वेट लॉस होता, तो वेट गेन पण झालेला. असे एवढे सगळे ह्या 3 महिन्यामध्ये मला हे फायदे मिळाले. असं झाले. आणि ते 30 वर्ष मी कशी घालवले असते. विसरून जायचं ते. बरोबर. विसरून जायचं म्हणून तर त्याच्या आधीची परिस्थिती नाही करायची. बरोबर आहे. म्हणण्याच्या आधीची परिस्थिती आपल्याला ते विचारात सुद्धा घ्यायची नाहीये. असं करायचं. बरं, हे सगळे जे प्रोटोकॉल्स तुम्ही फॉलो करत असताना कुठली गोष्ट खूप जास्त आवडली प्रोटोकॉल्स मधली तुम्हाला? जे काही आपण पद्धती सांगतो आहारामधले बदल किंवा जे काही तुमचं रुटीन आहे त्याच्यातली कुठली गोष्ट आवडली? रुटीन म्हणजे असं होतं की मी आतापर्यंत पारंपरिक आहार घेत होतो. जो पहिल्यापासून जो आहार चालत आलाय, नाश्त्याला पोहे करा, जेवणासाठी पोळी भाजी करा, भात करा, अमकं करा, ते सोडून
त्यालाच पॅरलल दुसरे आहार आहेत हे आम्हाला माहिती पण नव्हतं. हे बरं. TFF मध्ये जॉईन झाल्यानंतर माहिती झालं आणि एवढ्या वेगवेगळ्या व्हरायटी रेसिपीच्या खायला मिळाल्या की एवढा म्हणजे कुठला एकही आयटम मी सांगू शकत नाही की हा खूप आवडला. संपूर्ण तुमच्या रेसिपीज आणि जे खाण्याचं जे आहाराचे जे हे आहे सजेशन ते खूप चांगलं आहे. आणि त्या पद्धतीनं जर गेला पेशंट त्या पद्धतीनं त्या रूटनं जर गेला तर नक्कीच तो त्याच्या गोल पर्यंत जाऊ शकतोय. म्हणजे आम्ही नुसतं पथ्य नाही सांगत, तर त्याच्यासाठी काय काय चांगलं घेऊ शकतं हेही सांगतो त्याच्यामध्ये. हेही त्याच्यातून आहे. बरोबर आहे. बरोबर. हो, हो. आणि यात नक्कीच तुमच्या सौंदचं खूप मोठं योगदान असणार आहे. ते तर आहेच. आहेच, बरोबर आहे. कारण त्याशिवाय तर आम्ही पुढे आहेच. सरकू शकत नाही. पुरुष मंडळी तरी. बरोबर. हो. ही झाली तुम्हाला आवडणारी किंवा अशी काही गोष्ट आहे का जी तुम्हाला कठीण वाटली प्रोटोकॉल्स फॉलो करताना काही? नाही अशी काही नाहीये. नाही. रेग्युलर याच्यात बसणाऱ्याच गोष्टी होत्या आणि घरी सहज होतील अशा पण होत्या. आणि त्यामध्ये एक थोडंसं जरा मजेशीर किस्सा झाला की ते एनिमाचा जरा थोडा मजेशीर किस्सा झाला. अ, तो सांगायला मला जरूर आवडेल. कारण पहिल्या दिवशीच मी एनिमा करायला गेलो. कारण आतापर्यंत पंचकर्म वगैरे केले आम्ही. हां, पण हां. ते असं झालं की ते दुसऱ्याकडून करवून घेतलं ना. बरं, बरं. तर हं. मी प्रत्यक्ष करताना थोडंसं जरा मी कमोडवर बसलो तिथून एक 2-3 फुटाच्या उंचीवर ते भांड ठेवायचं हे होतं. तर ऍक्च्युअल मी बसून इनिमा करायला लागलो. तेव्हा ते कसं भांड घसरलं आणि संपूर्ण पाणी माझ्या अंगावर पडलं. मग तिथून पुढचं मी काही प्रोसेस केली नाहीये. मग दुसऱ्या दिवशीपासून मी ते एन्जॉय घेतलं. रेग्युलर एनिमा घ्यायला सुरुवात केली. हा थोडासा जरा विनोदाचा भाग मजेशीर झाला हां. होता. पण कठीण काही बाकी नाही काही वाटलं. नाही. सगळं तुम्ही व्यवस्थित फॉलो करू शकले आहे ना? हो, हो. बाकी सगळं शीतपट्टी झाली, सगळं झालं. ते हां. व्यवस्थित झालं. खरंच मजेशीरच आहे, पण ठीक आणि आहे. पण व्यायाम नंतर सुद्धा जे आता म्हणजे हो, हो. व्यायाम जे आहेत ते व्यायाम पण मला माझं एका गुडघ्याचं ऑपरेशन झालेलं असल्यामुळे मला खाली बसून करता येत नाही. जेवढे बसून आणि वरती झोपून जे करता येतील, ते मी व्यायाम सगळे करतो. सगळे करतो. हं. त्या त्या त्याचाही तो ठीक मी आहे. फायदा घेतो. बरं. तिथूनही मला ते एनर्जी मिळत राहते. हं, हं. असं होतं. म्हणजे ते सोडून नाही चालणार. नाही सर. त्याच्यासाठी तर आपल्याला करावंच लागणार. मसल आणि बाकीच्या गोष्टी ह्या आपल्या जर राहाव्या असं वाटत असेल रुटीनमध्ये, स्ट्रेंथ आपल्यामध्ये, तर ह्याही कराव्या लागणार. नुसता बरोबर. आहार-विहार घेऊन चालणार नाही. बरं. त्याच्यासोबत व्यायामाचीही जोड ठेवली पाहिजे. तर ते बरोबर. मी करतोय आणि त्याच्यासाठी तुम्ही सोपे व्यायाम पण भरपूर सांगितलेत. हं. आहेत. त्यातले मला जेवढे जमतात तेवढे करायला काय बिघडलं. काहीच हरकत नाही. हो, तसं करतो मी तेवढं. आणि त्याचा मला फायदा होतो, मिळतो हं. फायदा. असं आहे. हं. बरं, हा जो काही तुमचा प्रवास होता आतापर्यंतचा तुमच्या हं, आजारमुक्तीकडे, हं. तर हा प्रवास कसा राहिला तुमचा? ते खूप छान झाला. खूप छान झाला. त्यामध्ये TFFचे टीम तर संपूर्ण आहेच. आणि धन्यवाद. ह्या गोष्टी बाहेर कुठेच नाहीत. कुठेही नाहीत. मी आज 30 वर्ष झालं मी ट्रीटमेंट घेतोय बाहेर. एवढी मोठी ट्रीटमेंट कोणी घेतली नसेल, माझ्या माहितीप्रमाणे. आणि एवढे पेशन्स सुद्धा कोणी ठेवले नसतील. ट्रीटमेंटच्या बाबतीत, हॉस्पिटलच्या बाबतीत किंवा ह्याच्या बाबतीत कोणी ठेवले नसतील. तर इथं मला भरपूर काही गोष्टी बघायला मिळाल्या. डॉक्टर लोकं 24 तास आपल्यासाठी अवेलेबल आहेत. 24 तास. पॅनेल डॉक्टर तर कधीही त्यांना मेसेज करा. तेही आम्हाला ताबडतोब त्याचं उत्तर देतात. आणि ह्या अशा गोष्टी सगळ्या असल्यामुळे ते TFFचे संपूर्णच. अहो तुम्ही चालतं बोलतं हे आहे ज्ञानाचा खजिना ज्ञान. आहे. ज्ञानाचा खजिना घेऊन फिरताय. त्यातलं बरोबर. आम्ही चमच्यानं घ्यायचं, थेंब-थेंब घ्यायचं का ग्लासनं घ्यायचं हे आम्ही ठरवायचं. ते आपलं आपण ठरवलं धन्यवाद. पाहिजे ना. हं. तर ते त्यासाठी पेशंटनं तयार राहिलं पाहिजे, की हं. आपल्याला जास्तीत जास्त त्यांच्याकडून भरभरून घेता येईल. ते तर द्यायला तुम्ही तर द्यायला बसलाय. हं. त्याच्यातलं किती आपण घ्यायला पाहिजे ते हे आपण आपल्या गोलप्रमाणे ठरवलं पाहिजे. खरंच आहे. हो. तर मला खूप आवडलं तुमच्याकडची सिस्टम ही सगळी. हं. एवढं नाही सगळं. ॲक्युरेट अगदी सगळं आहे. त्या आणि बाबतीत काय हे कोणी हे बरोबर आहे. शंका घ्यायचा प्रश्नच नाहीये.
हो. आणि बरं ह्या सगळ्या तुमच्या अनुभवांमधून एक शेवटचा प्रश्न फक्त, की तुम्ही समाजाला किंवा इतर लोकांना काही तुमच्याकडनं काही संदेश देऊ इच्छिता? संदेश म्हणजे असा आहे की फक्त TFFच्या टीमनं वर्क करून नाही उपयोग. काहीच उपयोग नाहीये. त्याच्यासाठी पेशंटनं सुद्धा त्याच्यात इन्व्हॉल्व झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी त्यांना सातत्य आणि बाकी चिकाटी हे लागणार. सातत्य बरोबर. अशासाठी पाहिजे की एक दिवस केलं नको. चिकाटी अशासाठी पाहिजे की बाबा ह्या माझ्या गोलपर्यंत मला जायचं आहे. त्यासाठी मला ह्या गोष्टी रेटून न्यायला पाहिजे. हां. तुम्ही पण असं काही नाही सांगितलेलं की तुम्हाला झेपणार नाही ते सुद्धा तुम्ही करा. असं नाहीये. मग एवढं सगळं जर सवलती आहेत, एवढं सगळं जर व्यवस्थित पेशंटच्या बाजूनी सगळ्या पेशंटच्या कलानुसार आहे, तर मग ते आपण घ्यायला काय प्रॉब्लेम आहे? बरोबर. हां. तर त्यालाच तुमची आणि चिकाटी ह्या 2 गोष्टी तुम्ही ठेवून जर गोल डोळ्यापुढे ठेवून गेलात तर नक्की तुम्हाला आणि रिझल्ट मिळेल आणि 100% नाही 1% तुम्हाला रिझल्ट मिळेल तुमच्या आजारमुक्तीसाठी. आणि हीच गोष्टी नाही आणि तुमच्या त्या जीवनात कुठल्याही गोष्टीसाठी हे ठेवलं तर कुठलेही ध्येय तुम्ही गाठवू शकता. बरोबर आहे ना? कुठलंही हे करू बरोबर. शकतो. हो. बरोबर. आणि एवढी छान टीम तुमची आहे की थँक यू सर. हो, एवढं नाही आहे कुठं. त्याचा बरोबर. तो पेशंटनं फायदा घ्यायलाच हवा. असं आहे ते. बरं. हो. खूप खूप छान वाटलं सर तुमच्याशी बोलून आणि परत आमच्या पूर्ण TFF टीम कडून डॉक्टर चंद्रश्री कुलकर्णी मॅडम कडून सगळ्यांच्या वतीने मी तुमचे परत एक वेळा मनपूर्वक आभार मानते की तुम्ही तुमचा वेळ देऊन तुमचे विचार इतके छानपणे व्यक्त केले. सो थँक यू वन्स अगेन सर. थँक यू मॅडम. थँक यू मॅडम. ओके.